ट्रॅक्टरला GPS प्रणाली आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जोरदार विरोध दर्शवलाय। GPS प्रणाली आणि ब्लॅक बॉक्स बसवणाऱ्या कोणत्या तरी कंपनीच्या हितासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय। दिल्लीत वातानुकूलित कार्यालयात बसून शेतकऱ्यांसाठी कायदे बनवणाऱ्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत अशी टीकाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे। ही अधिसूचना रद्द करा अशी मागणी करत या विरोधात अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपल्या ऑनलाईन हरकती नोंदवण्याचं आवाहन त्यांनी केलंय। 18 जुलै 2025 रोजी एक अधिसूचना जारी करून केंद्र सरकारनं ट्रॅक्टरवर GPS प्रणाली आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याबाबत सूचना केल्या आहेत। या अधिसूचनेमुळे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यावधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालकांवर आर्थिक संकट कोसळण्याची भीती आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर हजारो रुपयांची अनावश्यक उपकरणं बसवण्याची सक्ती केंद्र सरकार कशासाठी करतंय असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय। हा नियम म्हणजे शेतकऱ्यांवर लादलेला अनावश्यक तंत्रज्ञानाचा मोठा आर्थिक भुर्दंड असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। ही अधिसूचना हॉलेज ट्रॅक्टर म्हणजेच मालवाहू ट्रॅक्टरसाठी काही नवीन नियम लागू करते। त्यामुळे कायद्याच्या कचाट्यात शेतकरी अडकण्याची भीती आहे। GPS ट्रॅकिंगची सक्ती या नियमानुसार प्रत्येक ट्रॅक्टरला AIS 140 प्रमाणित व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस बसवणं अनिवार्य होईल। तसंच जो ट्रॅक्टर फक्त शेत आणि गाव परिसरात फिरतो त्याला GPSनं ट्रॅक करण्याची गरज काय यासाठी शेतकऱ्याला 8,000 ते 15,000 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। याशिवाय अपघात झाल्यास माहिती रेकॉर्ड करण्यासाठी विमानात ब्लॅक बॉक्स असतो, त्याच पद्धतीनं ब्लॅक बॉक्स ट्रॅक्टरमध्ये बसवावा लागेल। शेतात 10 ते 15 किलोमीटर प्रति तास वेगानं चालणाऱ्या ट्रॅक्टरसाठी ही अट पूर्णपणे निरर्थक असून यासाठी 15,000 ते 25,000 रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार आहे। तर ट्रॅक्टरला जोडल्या जाणाऱ्या ट्रॉलीसाठी नवीन आणि महागडे मेकॅनिकल कपलिंग आणि इलेक्ट्रिक कनेक्टर बंधनकारक केलंय। त्यामुळं शेतकऱ्यांना आपल्या जुन्या वापरात असलेल्या ट्रॉल्या बदलाव्या लागतील किंवा त्यावर मोठा खर्च करावा लागेल। GPS प्रणाली आणि ब्लॅक बॉक्स बसवणाऱ्या कोणत्या तरी कंपनीच्या हितासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय अशी टीकाही त्यांनी केली। दिल्लीत वातानुकूलित कार्यालयात बसून शेतकऱ्यांसाठी कायदे बनवणाऱ्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत। आमचा बळीराजा शेतात राबतो, महामार्गावर व्यावसायिक वाहतूक करत नाही, त्याच्या ट्रॅक्टरवर हजारो रुपयांची अनावश्यक उपकरणं बसवण्याची सक्ती करणं हा थेट शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा घालण्यासारखा आहे। आधीच महागाई आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे पिचलेल्या शेतकऱ्याला हा खर्च परवडणारा नाही। सरकारनं वास्तवाचं भान ठेवून ही जाचक अधिसूचना तात्काळ रद्द करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिलाय। या अधिसूचनेच्या विरोधात 18 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी अधिकाधिक हरकती नोंदवाव्यात असं आवाहनही त्यांनी केलंय। याशिवाय गुगलच्या माध्यमातून आपण देखील शेतकऱ्यांना हरकती नोंदवण्याकरता गुगल फॉर्म उपलब्ध करून देणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा EDR म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचं एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारा EDR म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे आणि ट्रॉली आणि नवीन कपलिंग बसवावे अशा पद्धतीच्या एक 2-3 गोष्टी कराव्यात अशी एक अधिसूचना काढलेली आहे 18 जुलैला। त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन केंद्र शासनानं मागितलेलं आहे। 18 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी ईमेल लिंक आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करतोय, त्या ईमेल लिंकद्वारे या ऑब्जेक्शन्स केंद्राकडे पाठवावेत अशी आमची विनंती आहे। दरम्यान comments-north@gov.in या लिंकवर शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवण्याबाबत त्यांनी आवाहन केलंय। एका बाजूला सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या गोष्टी करतं आणि दुसऱ्या बाजूला असे खर्चिक नियम लादून त्यांचा आर्थिक कणा मोडत आहे। त्यामुळं सरकारनं हॉलेज ट्रॅक्टर या शब्दाची व्याख्या स्पष्ट करून त्यातून शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व ट्रॅक्टरना वगळावं किंवा ही संपूर्ण अधिसूचना तात्काळ रद्द करावी, अन्यथा येणाऱ्या काळात ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिलाय।
या पत्रकार बैठकीला श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील, आनंदराव पाटील बडबडे, बाळासाहेब आळवेकर, पांडुरंग बिरंजे, विद्यानंद जामदार, विठ्ठल माळी, श्रीकांत उल्पे, भगवान चौगले, सुरेश पाटील, राजू चव्हाण, धनाजी गोडसे, मोहन सालपे, अजित पोवार, उमाजी उल्पे, हिंदूराव ठोंबरे, महादेव लांडगे, तानाजी बिरंजे, रमेश रणदेवे यांच्यासह सर्व श्रीराम सेवा संस्थेचे संचालक आणि शेतकरी उपस्थित होते.